अपेक्षा ठेवल्या की वेदना होतात, बरोबर ना? कधी असं वाटलंय का, मी एवढं केलं तरी समोरच्याने समजून घेतलं नाही. मी अपेक्षा केली पण मला निराशा मिळाली. नमस्कार, मी संजना तुमचं मनापासून पॉडकास्ट या चॅनलवर स्वागत करते. तुम्ही मागचे 3 भाग पाहिले असतील. चला तर वळूया आजच्या 4थ्या भागाकडे. आपण सगळेच आयुष्यात कधीतरी या टप्प्यावर येतो, कारण आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही. पण अपेक्षा जास्त झाल्या की वेदना वाढतात. आपण नात्यामध्ये, लोकांमध्ये, परिस्थितीमध्ये आपलं सगळं मन ओततो आणि नकळत आपण असं समजू लागतो की समोरच्यांनीही तसंच वागेल किंवा समोरच्यानेही तसंच वागावं. पण इथेच सगळ्यात मोठा धक्का बसतो, कारण प्रत्येकाची भावना, क्षमता आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आपण जितकं देतो समोरचा तितकं देईलच असं नाही, आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा दुःख होतं, राग येतो, स्वतःवर शंका येते. पण खरं सांगू का, समोरचा चुकीचा नसतो. आपण ज्या अपेक्षा ठेवल्या त्या वास्तव्याशी जुळत नसतात. अपेक्षा म्हणजे प्रेम नाही. अपेक्षा म्हणजे अटॅचमेंट आहे, आणि अटॅचमेंट वाढली की वेदनाही वाढतात. याचा अर्थ असा नाही की कोणावरही विश्वास ठेवायचा नाही किंवा कुणावरही प्रेमच करायचं नाही. तर आजच्या या 4थ्या भागातून तुम्ही काय शिकू शकता? नंबर 1, लोकांना ते जे आहेत तसं स्वीकारायला शिका. म्हणजेच काय, तर खिचडीसारख्या लोकांना बिर्याणीसारखी इज्जत द्यायची गरज नाही. नंबर 2, ते जे देतील तेवढंच घ्या, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करू नका. नंबर 3, स्वतःला दोष देऊन दुखवू नका. यापेक्षा स्वतःला स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करता येईल एवढं स्ट्रॉंग बनवा. कधी कधी शांत राहणं, कमी अपेक्षा ठेवणं आणि स्वतःसाठी थोडं मागं येणं हीच खरी सेल्फ रिस्पेक्ट असते. लक्षात ठेवा, अपेक्षा कमी केल्या तर वेदना कमी होतात, आणि जेव्हा वेदना कमी होतात तेव्हा मन शांत होतं, आणि शांत मनातूनच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. पुढच्या वेळी कोणाकडून काही अपेक्षा ठेवण्याआधी एकदा स्वतःला विचारा, हे माझ्यासाठीच आहे का, की मी स्वतःलाच दुखवणार आहे? चला भेटूयात पुढच्या भागामध्ये. बाय बाय, टेक केअर.